हॅलो अगेन, पुन्हा एकदा मी विनायक तुमच्याबरोबर. आज आपला सेक्शन आहे तो चिटचॅट. नेहमीप्रमाणे आपण एका लेखिकेच्या घरी आज आलेलो आहे. पण ही माझ्यासाठी फक्त लेखिका नाही आहे, तर आमच्या कित्येक जणांना जे इन्स्पिरेशन सोर्स म्हणतो अशी माझी चांगली मैत्रीण सोनाली नवांगू, जिला तुम्ही ड्रीम रनरची लेखिका म्हणून ओळखता किंवा वेगवेगळ्या कॉलम्समधून ओळखता. आज आपण सोनालीची गप्पा मारणार आहोत तिच्या लिखाणाच्या प्रवासाबद्दल. हाय सोनाली. मला तुला पहिल्यांदाच असं विचारायचं आहे की तू आता सगळ्यांना बऱ्यापैकी परिचित आहेस एक लेखिका म्हणून, एक ट्रान्सलेटर म्हणून, पण तुझा नक्की लिखाणाचा प्रवास कधी सुरू झाला हे आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. लिखाणाचा प्रवास तसं म्हणशील तर आपण अगदी पहिल्यांदा जेव्हा पेपर सोडवत असतो, लहानपणापासून जेव्हा आपण लिहायला खरं सुरुवात करतो, कागदावर अक्षरं उमटतात, तेव्हाच आपला लिखाणाचा प्रवास सुरू होतो. पण फक्त तो आपल्याला आतलं उगवत कसं नेतो ना, हा भाग मुळातला महत्त्वाचा आहे. तर लिखाण खऱ्या अर्थानं कसं झालं की एरवी मला लिहायला खूप कमी आवडायचं. म्हणजे शाळेत असतानासुद्धा ना पेपर मी कधी 10वी-12वीचे सुद्धा, माझे वडील शिक्षक, त्यामुळं त्यांच्याकडे विद्यार्थी गठ्ठेच्या गठ्ठे आणून द्यायचे पेपर सोडवलेले. पण मला लिहायचाच कंटाळा. त्या कंटाळ्यामागे काय कारण असेल की आता मी व्हीलचेअर वापरते, त्यावेळी मी खाली बसून लिहायचे आणि ते वाकावं लागायचं आणि विशिष्ट वाकण्यामुळे मनगटावर, दंडावर किंवा कमरेत जोर पडायचा. म्हणून सुद्धा कदाचित ते कम्फर्टेबल पोझिशन न सापडल्यामुळे मला लिहिणं सुचलं नव्हतं. तुला कदाचित तुझ्या बाबतीतसुद्धा आठवत असेल की एखादा गुळगुळीत सुंदर कागद आणि त्याच्यावर सुंदर उठणारं पेन मिळालं तर लिहायला मजा येते, एरवी लिहायला कंटाळा येतो. तसं हळूहळू मी हे माझ्या आवडीचं किरकोळ लिहित होते. पण 2000 साली ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर मी इथे एका संस्थेत हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅपमध्ये काम करायला आले आणि मग तिथल्या सगळ्या लोकांना कळलं की माझं अक्षर चांगलं आहे, माझी भाषा चांगली आहे. आणि कदाचित काय माहिती, गमतीनं बरेच लेखक कवी म्हणतात ना की शाळेत गेलो नाही म्हणून मी अधिक शिकलो. तसं कदाचित माझ्या ॲक्सिडेंटमुळे मला 4थी नंतर शाळेत कॉलेजला जाता आलं नाही. घरी माझे असे मोठे वर्ग माझ्यासाठीचेच चालायचे. त्यामुळे आणि सतत वाचत काहीतरी लहानपणीची आपली सगळी आवडीची पुस्तकं, चंपक, ठकठक, चांदोबा, अरेबियन नाईट्स, त्याबरोबर बाकी सगळी ही असं वाचत गेले. पण खऱ्या अर्थानं इथं मी पत्र लिहायला लागले ना, जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला लागले, तेव्हा मला कळलं की अरे लिहिलं की सुचतं आहे, पण त्याच्या आधी खूप विचार करताना काही डोक्यात येत नाही आहे. मग असंच तिथे असताना मला ज्येष्ठ पत्रकार कोल्हापुरातले उदय कुलकर्णी भेटले आणि त्यांनी मला काही ना काही निमित्तानं ते म्हणाले की तू बोलतेस छान, याचा अर्थ तू लिहित पण छान असशील. म्हटलं नाही बाबा, मी कधी लिहिलं नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तू लिही तरी. आणि असंच एकदा सगळ्यात पहिल्यांदा मला लिहिण्याविषयी सांगितलं अपर्णा वेलणकरनं. पुण्यात मला ती एका कार्यक्रमात संस्थेच्या मी गेले होते, तेव्हा तिची माझी ओळख झाली. त्यावेळी लेखक म्हणून माझा तिच्याशी परिचय नव्हता, कारण माझं जगच मुळात खूप आक्रसलेलं आणि संकुचित होतं. म्हणजे इतकं फिरत असतानासुद्धा एक साचलेपण होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे अपर्णा वेलणकर मला पत्रकार म्हणून माहितीची झाली आणि तिनं मला सांगितलं की अगं सोनाली, तू लिहायला सुरुवात कर. आणि तिला काय जाणवतं हे तेव्हाही मला कळलं नव्हतं. आणि उदय काकांच्या सांगण्यावरनं एकदा मी सहज मनात आलेलं निसर्गाविषयीचं काही लिहून दिलं आणि ते म्हणाले, अगं सोनाली, तू छान लिहितेस, तू लिहायला लाग ना. पण तरी मी तिथं ज्या कार्यक्रमांमध्ये सगळ्या आणि कामामध्ये अडकलेली असायचे, तर मी केव्हा लिहिलंच नाही. आणि मग 2007मध्ये मी ठरवलं की मी स्वतंत्र झालं पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी नोकरी सोडून नवं काहीतरी शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा मी इथे राहायला आले आणि उदय काका मला म्हणत राहिले की तू लिहिलंस तर तुला कळणार आहे, तू लिहू शकतेस. आणि मग काही लिहित माझा प्रवास सुरू झाला. साधारणतः 2007पासून तू रूढार्थानं लेखिका झालीस. त्यानंतरचा एक टप्पा असा की तू सकाळमध्ये लिहिलंस, लोकप्रभामध्ये अजूनही लिहितीस, नेहमी तरुण भारतमध्ये लिहिलंस. मधल्या काळात तुझं एक पुस्तक आलं ड्रीम रनर म्हणून, जे आजही लोकांना प्रचंड आवडतं. त्याची 15 दिवसात पहिली आवृत्ती संपली. त्या पुस्तकासोबतचा तुझा प्रवास ऐकायला आवडेल. म्हणजे ते पुस्तक पहिल्यांदा तुझ्या हातात कधी आलं, तुला ते मराठीत भाषांतरित करावं कधी वाटलं, आणि त्या क्षणापासून ते पुस्तक लोकांपर्यंत जायचा प्रवास ऐकायचा. अगदी ड्रीम रनरच्या बाबतीत ना, मी ऑस्कर पिस्टोरियसविषयी ऑलिम्पिकच्या आधी दीड वर्ष वाचत होते काही ना काही. एकदा त्याचा नुसताच फोटो बघितला आणि मला वाटलं की अरे काहीतरी आहे हे. मग मी फ्लिपकार्टवर बघितलं तर त्याचं पुस्तक उपलब्ध होतं. मग मी मागवलं
ते वाचल्यावर मी सहज कविता ताईला, म्हणजे माझी फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणते मी तिला, कविता महाजन लेखिका, तर तिला मी म्हटलं, अगं कविता ताई, हे पुस्तक मराठीत आलं पाहिजे बघ, कसलं छान आहे, कुणीतरी केलं पाहिजे हे, मी सुचवू का पाटकर काकांना, म्हणजे मनोविकासच्या. ती म्हणाली, मी सुचवते तुला की कुणीतरी करावं, यापेक्षा तूच का नाही करत ते. मी म्हटलं, अगं ते, आणि मी इंग्रजी 5वीपासून घरीच शिकले ना, बाहेर आपण ऐकतो भाषा तेव्हा आपली भाषा प्रसवते अधिक, तसं काहीच माझ्या बाबतीत झालं नाही. त्यामुळं मी साशंक होते की मी कसं करणार ते काम. पण कविता ताई काहीतरी म्हणते तेव्हा ते खूप महत्त्वाचं असतं, हे माझ्यासाठी कळत गेलं होतं मला ते. तर त्याची एक गंमत मी तुला पुढे सांगेन. पण मग मी ते पुस्तक मग करायला सुरुवात केली. मी म्हटलं, अगं कविता ताई, मला छान वाटतं हे सहज म्हणून करताना, पण त्याच्या परवानग्या कोण मिळवेल, मग ते काय करायचं त्याचं. तर ती म्हणाली, तुला जर पुस्तक करायची इच्छा आहे तर दुसऱ्या कोणी तुझ्यासाठी कशाला धडपडलं पाहिजे, तुझी इच्छा आहे तर तूच धडपडायचं, सारखं काय कोणी मार्ग नाही दाखवणार तुला. आणि ती अशी थोडं कडक जे बोलते ना, त्याचा परिणाम नक्की होतो. आणि मग मी ऑस्कर पिस्टोरियसचा जो मेल ID आहे त्याच्या वेबसाईटवर, तर त्याच्यावर मी सहज लिहिलं की मला का हे पुस्तक मराठीत आणावंसं वाटते. मुळात मराठी म्हणजे काय हे त्याला काय कळणार ना, मग ती भारतातली कशा प्रकारचे प्रादेशिक एक भाषा आहे, त्याचे वाचक कसे असू शकतात. आणि मी स्वतः माझी जी अपंगत्व मला जे आलं त्यातनं मला जे असे सगळे साक्षात्कार याचे होत गेले की आपण अवयवान वाचून आपलं काही अडत नाही, हा साक्षात्कार त्याच्या पुस्तकातून सुद्धा मला होत होता. आणि म्हणून ते पुस्तक तो खेळाडू आहे, मी त्यावेळी त्या अर्थानं उमेदवारी करणारी लेखिका, तर तरीही त्याच्या माझ्या जीवनात एक समान सूत्र आहे असं मला सापडलं. आपल्या आयुष्यातल्या अडचणींवर मार्ग शोधण्याचा जो एक काय म्हणतात ना, एक पॅशन असते जी, ती त्याच्यात आणि माझ्यात सेम आहे असं मला जाणवलं. आणि एका महिन्याच्या आत उत्तर आलं त्याच्याकडनं की आमचे इटलीचे मूळ जे प्रकाशक आहेत त्यांच्याशी तुम्ही पत्रव्यवहार आता करा, मी त्यांना मेल फॉरवर्ड केला आहे, पण मला काहीच अडचण नाही, बाकीचं काय कराराचं वगैरे आहे ते तुम्ही बघून घ्या. आणि तिथूनही मला लगेच उत्तर आलं आणि त्याची ऑफिशियल अनुवादक म्हणून मी काम करायला सुरुवात केली. आणि मला मजा यायला लागली. म्हणजे तो एक धावपटूच आहे आणि मी नव्यानं, आणि अपंगत्वामुळे सुद्धा पुन्हा अपंगत्व जे काही असेल ते तिळासारखं मानून पुन्हा नवीन काहीतरी आपल्यातल्या क्षमता धुंडाळण्याच्या बाबतीत म्हणा, हे सगळं मला मी रिलेट करत होते. आणि ते करताना अक्षरशः तो जसजसा चालायला लागला, त्याचे ऑपरेशन झालं, त्याचे दोन्ही पाय कापले गेले, तो त्याच्यावर चालायला लागला, तो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला लागला, त्याला खूप मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की त्याच्या कृत्रिम पायांमुळे त्याला अधिकचा फायदा मिळतोय, त्यामुळे तो नॉर्मल लोकांबरोबर धावता कामा नये. तर तो हेच म्हणाला की मला अपंगांच्या ज्या स्पर्धा आहेत पॅरालिम्पिक वगैरे, त्याचा मी विनर आहेच, त्याचा रेकॉर्ड ब्रेकर आहे मी, पण नॉर्मल लोकांच्या स्पर्धेत मला याच्याकरता धावायचं आहे की त्यांच्या तुलनेत आणि त्यांच्या योग्य वेळ मी देतोय, त्या तोडीची वेळ देतोय. जर मग मी त्या तोडीचा खेळाडू आहे तर मी तिथे का नाही धावायचं, मला तो हक्क आहे. आणि समतेचा लढा याबद्दलचा हेच त्याच्या जगण्याचं सूत्र आहे. आणि ते करता करता मीही त्याच्याबरोबर धावत सुटल्यासारखे लिहित सुटले. आणि कविता महाजनला मी तो अनुवाद पाठवला. तिला तो खूप आवडला आणि तिनं बारीक सारीक मोलाच्या काही सूचना दिल्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या कामाकरता कुठल्याही. आणि त्या पुन्हा ते रिराईट करून ते पुस्तक छापून आलं मागच्याच वर्षी जुलैमध्ये. आणि इतकं छान वाटलं की त्या मनोविकासकडनं मला एक फोन आला, जोशी सर म्हणून. तर ते जोशी सर सकाळच्या परुळेकर सरांपासून ते इतके जुने ते होते. आणि त्यांचा मला फोन आला की नमस्कार, तुम्ही सोनाली नवांगुळ बोलताय का, तुमच्या प्रकाशकांनी मला हा नंबर दिला, माझ्याकडे प्रूफ रिडिंगसाठी पुस्तक आलं होतं. आणि एरवी मी माझ्या कामात खूप परखड आहे आणि माझी अनेक लेखकांची आजवर भांडणं झालेली आहेत, कारण मी फार चुका काढतो आणि खूप बोलतो. आणि तुमच्या पुस्तकाच्या बाबतीत गंमत अशी झाली की ते वाचत असताना पहाटेपर्यंत मी वाचतच गेलो आणि सकाळी ते मला आलेलं बाळ मी पाठवून दिलं आणि नंतर परत पाठकरांना फोन करून ते मागवून घेतलं, कारण मी प्रूफ रिडिंगचं काम मला करायचं होतं हेच विसरून गेलो. इतकी सुंदर साधी रसाळ भाषा आणि इंग्रजीतल्या साधारण इंग्रजी अनुवाद करताना जो कृत्रिमपणा येतो तो अजिबात तुझ्या लेखनात नाही आहे. आणि म्हणून मला तुझं कौतुक करण्यासाठी, शाबासकी तुला देण्यासाठी फोन मी हा केलेला आहे.
आणि इतका आनंद झाला मला. आणि त्यावेळी माझ्या मनात जो एक बारीक न्यूनगंड होता की शाळेत न गेल्यामुळे, बाहेरची इंग्रजी न ऐकल्यामुळे कदाचित माझं काम इतरांपेक्षा कमी प्रतीचं होऊ शकतं, तर तो न्यूनगंड माझ्यातला अगदी निघून गेला. खूप वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे अनुभव हे सगळे तुझ्या पुस्तकाच्या निमित्तानं आले. तू कायमच काहीतरी वेगळं करत असतीस आणि यातली एक महत्त्वाची गोष्ट जी खूप कमी लोकांना माहिती आहे ते म्हणजे स्पर्शज्ञान. स्वागत थोरातनी चालवलेला एक खूप चांगला उपक्रम, ब्रेल लिपीतलं नियतकालिक पहिलं म्हणता येईल मराठीतलं, त्याच्याशी तू रिलेटेड आहेस, तर तो अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. यानं मला जी स्वागतनं ऑफर दिली ती मी स्वीकारली आणि स्पर्शज्ञांसाठी काम करायला लागले. पण तोपर्यंत अंधविश्वाचा असा कुठलाच अनुभव मला नव्हता. ब्रेल लिपी कशी असते हे मी कधी पाहिलं नव्हतं. मग हळूहळू हा माझ्या स्वतःच्या एका वर्तुळातून बाहेर पडून नवीन जगाकडे बघण्याचाच हा प्रयत्न होता आणि ती संधीसुद्धा होती. पहिला स्पर्शज्ञांचा जेव्हा अंक निघाला 2008ला आणि त्यानंतर जी पत्र आली की स्पर्शज्ञांचा पहिला अंक हातात पडला आणि मला माझ्या बोटांवर विश्वास बसेना असं एका शिक्षकाचं पत्र आलं आणि मला इतकं आवडलं की आपण काय म्हणतो, आपली एक्सप्रेशन कशी असते, काही बघतो अरे बाप रे माझा डोळ्यांवर विश्वासच बसत नाही असं आपण म्हणतो. आणि त्यांचे डोळे म्हणजे त्यांचा स्पर्श आणि माझ्या बोटांवर विश्वास बसेना असं ते म्हणाले, तेव्हा मला कळलं की या कामात जाम मजा येणार आहे. आणि मग त्या अर्थानं मला हेही कळलं की वेगवेगळे अंध मित्र मैत्रिणी जेव्हा माझ्या आयुष्यात आले, परिमला भटसारखी असेल किंवा आणखी बरेच जणं आहेत, तर ते जेव्हा इथं आले तेव्हा आधी मी चाचपडायचे. हे काम करताना मी शिकत होते की डोळ्यांनी पाहणं ही एक मर्यादा तयार करून आपण गोष्टी लिहितो किंवा बघतो. इथं मला दृष्टी ही संवेदना मिटवून माझ्या बाकीच्या संवेदना ओपन अप करायच्या होत्या आणि मग त्यांच्याबद्दल लिहायचं होतं. म्हणजे एखाद्या कासवाचं वर्णन करताना मला ते त्याचा कटका कशा आहेत त्याच्या कवचावर किंवा बाकी सगळी जी वर्णन आहे ज्याच्यामुळे कासवांची कुळं ओळखता येतात तसं नव्हतं मला लिहायचं. इथं मला त्यांचं वजन, जेणेकरून त्या वजनाचा डोळे मिटल्यावर सुद्धा अंदाज येईल. इथं त्यांच्या पायांची नखं, कटकांचे आकार म्हणजे कुठे कुठे खाचा असतात आणि नसतात, ह्या गोष्टीवरनं मला अंध लोकांना सांगायचं होतं. एरवी कासवाचं वर्णन करून दृष्टीपुरतं मर्यादित मी मोकळी झाले असते, पण इथं मला कासवाचे पैलू अनेक बघायला मिळाले आणि सांगायला मिळाले कारण स्पर्शज्ञांचं काम माझ्या हातात होतं. आणि मला असं कळलं की आपल्या संवेदनांना आपण खूप कुंठित करून ठेवतो आणि फक्त दिसणं या गोष्टीची खूप आपण गोष्टी अडकवून ठेवतो. पण जेव्हा आपण आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त करतो अशा रीतीनं एका संवेदनेशी अडकवून न ठेवता, तेव्हा आपल्याला नवा शोध लागत जातो. त्यामुळे स्पर्शज्ञांसाठी मी नवं काम करून त्यांना नवीन काही देण्यापेक्षा मीच नवं काही मला आकळत गेलं आणि त्यांच्या बोटानं मी नवा प्रवास करत गेले आणि मला खूप मजा आली त्याच्यात. वाद, सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी, सकारात्मक विचारांशी एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो. एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना विषयांना वाचा फोडतो. संवाद प्रतिवाद, कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक विषयांचं व्यासपीठ, जिथं चर्चा होते प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची, जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार, पर्यावरण रक्षण, नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला, जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा. संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता पहा फक्त बी मूव्हीजवर. तुझ्या आयुष्यामध्ये अशी माणसं खूप आली, ती मला माहिती आहे सगळ्यांना की माणसांनी तुला समृद्ध केलं, पण त्याच्या आधी तुला पुस्तकांनी समृद्ध केलं असणार आहे. तर अशी कोणती पुस्तकं, असे कोणते लेखक की ज्यांच्यामुळं तू आज आहेस किंवा जी तुला प्रचंड आवडतात, अशांबाबतीत मला आता कसं आहे, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळी पुस्तकं आवडत जातात. म्हणजे प्रत्येकाचा रेलेवन्स बदलत जातो ना आयुष्यातला. अगदी लहानपणीचं मी तुला सांगितलं मगाशी, चंपक ठकठकपासून ते ताम्हणकरांपासून किती फास्टर फेणे, अमुक तमुक खूप पुस्तकं अशी वाचत गेले होते मी.
पण आणि त्यावेळी मी श्यामची आई वाचूनसुद्धा खूप हळवी झाले होते. म्हणजे तो भाग जो आहे भावनात्मकतेचं, जे आपल्यावर स्वार होतात अशा रीतीनं पुस्तकं, ती आपल्याला खूप आवडतात. पण आज त्याच रेलेवन्सनं जितकी मी त्यावेळी मिसळून गेले होते त्या पुस्तकात, आज मी त्या पुस्तकाबद्दल तेवढी भावनाशील आहे का, तर नाही आहे. पण एवढं खरं की जे वेगवेगळं वाचत गेले, मग त्या कथा कादंबऱ्या असोत, दिवाळी अंक असोत, त्याच्यातनं दरवेळी वेगळं वेगळं काही सापडत गेलं. त्यामुळं हा माझा आवडता लेखक, हा माझा आवडता कवी असं मला म्हणता येत नाही. असे खूप जण आहेत. पण एका पुस्तकानं मला खूप मदत केली निर्णय घेण्यासाठी. ते पुस्तक मला तुला सांगायला आवडेल. भिन्न आणि ब्रच्या लेखिका कविता महाजन. तर त्यावेळी भिन्न नव्हतं आलं. 2007च्या सुमारास अगदी सुरुवातीला मी हे पुस्तक वाचलं, ब्र नावाचं. तर ब्रमध्ये एका सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या एका कार्यकर्तीचं ते आत्मकथन असल्यासारखं आहे. तर ते वाचताना मला असं वाटलं की अरे, वेगवेगळ्या पातळीवर मी संस्थेमध्ये राहून किंवा जगभरात हिंडताना जे फेस करते आहे आणि ज्याचा मला मनस्ताप होतो आहे, ताण येतो आहे, तेच या सगळं पुस्तकात आहे. आणि ती पुन्हा या सगळ्याच्या त्यातली लेखिका या सगळ्या एका वर्तुळाच्या बाहेर पडून काहीतरी नवं जग, खरं जग समजून घेण्यासाठी धडपडते. आणि थोडीशी माझीसुद्धा स्थिती तशी आहे. तर मला असं वाटत होतं की मी स्वतंत्र व्हावं, पण तो निर्णय पक्का होत नव्हता. तर ब्रनं माझं ट्रिगर दाबलं आणि मला कळलं की स्वातंत्र्याची आस आणि उर्मी ही जी आहे ना, ती प्रत्येक माणसाची आदिम प्रेरणा आहे. प्रत्येकाला स्वतःच्या पद्धतीचं वेगळं स्वातंत्र्य हुडकायला आवडतं. मिळालेलं स्वातंत्र्य हे पुन्हा स्वातंत्र्यच असतं का, हे अर्थ आपल्याला वयापरत्वे उलगडत जातात. पण ह्या पुस्तकाने मला निर्णय घेण्याची ताकद दिली. तर पुस्तकांमधनंही वेगवेगळे अनुभव आपल्याला जे येतात ना, त्याच्यातनं जगण्याची अक्कल आपल्याला येत जाते. त्यामुळे आता अलीकडे पहा, मी आता मीरा आणि महात्मासारखा सारंग दर्शनेंनी केलेला अनुवाद वाचते आहे. विश्राम गुप्तेंची पुस्तकं मला खूप आवडलेत. कारण काही वेळेस आपल्याला नुसत्या गोष्टी आवडत नाहीत. एक स्टेज अशी येते की आपल्याला थोडंसं बिटवीन द लाईन्स बोलणारं पुस्तक लागतं. तर तशी पुस्तकं मी सध्या विश्राम गुप्तेंची सगळी पुस्तकं आणलीत आणि आत्ता माझ्यावर त्यांचं गारुड आहे. पण थोडंसं विसावा मिळाला की मला शाळा पुन्हा वाचायला आवडतं बोकिलांचं, किंवा प्रकाश नारायण संतांची पुस्तकं मला ताणातनं मुक्त करतात. मौजेचे आपले लेखक संपादक जे आहेत श्रीनिवास विनायक कुलकर्णी, त्यांची पुस्तकं, उत्तम कांबळेचा आई समजून घेताना मला खूप पुस्तक त्यांचं आवडलं होतं. अशी खूप वेगवेगळी पुस्तकं मला, अपर्णा वेलणकरांची पुस्तकं, त्यांचे स्पेशली अनुवाद मला खूप आवडतात. आपला सचिन कुंडलकर, त्याचं कोबाल्ट ब्ल्यू हे खूप वेगळं पुस्तक होतं. अशी ही तरुण पिढीची खूप वेगळी पुस्तकं समोर येत आहेत. अजय कांडर असतील, प्रवीण बांदेकर असतील, मनोज बोरगावकर असतील. तर प्रत्येक टप्प्याला ना मला हेच माझं आवडतं म्हणता येत नाही आहे. अजून एक तुझं वैशिष्ट्य असे की तू एकाच वेळी वृत्तपत्रे लिखाण करत होतीस. मग ते तरुण भारत असेल, लोकप्रभा असेल, आणि त्याच वेळेला सायमल्टेनियसली तुझं भाषांतराचं काम चालू होतं, अनुवादकाचं काम चालू होतं. तर हे दोन्ही पैलू एकाच वेळी करणं, या बाबतीत हा तुझा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. हो, ॲक्च्युली कसं आहे की पुस्तकाचा अनुवाद ठराविक वेळेत करणं आणि त्याच्यात सामावून जाणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आता आणखी एका खूप महत्त्वाच्या पुस्तकाचा अनुवाद मला कविता महाजनमुळे करायला मिळाला. द आवर पास्ट मिडनाईट नावाचं एक पुस्तक आहे, म्हणजे कादंबरी आहे ती, सलमा नावाच्या तमिळ लेखिकेची. तर मला ऑस्करचं पाश्चिमात्य देश, तिथलं राहणीमान, तिथली संस्कृती वेगळी, तर त्याचा अनुवाद करणं ही वेगळी गोष्ट होती. आणि भारतीय प्रादेशिक भाषेतली बंडखोर लेखिका म्हणावी अशी ती सलमा, आणि तिच्या या कादंबरीचा अनुवाद, तिथल्या भावभावना, त्या प्रेरणा हे समजून घेताना जो मानसिक तणाव मी अनुभवत होते ना, तो वेगळा होता. म्हणजे कामातनं आपण काम करून तटस्थपणे बाजूला होणं ही गोष्टच माझ्याच्यानं होत नव्हती पुस्तकाच्या बाबतीत. म्हणजे गेली 6.5-7 महिने मी ते काम करत होते. आता ते संपवलं. पण त्यावेळी त्यातल्या मुस्लिम बायकांच्या आयुष्यात जे घडतं त्याचा इतका जबरदस्त तणाव मला आला होता
की माझ्या आयुष्यात सुद्धा त्याच गोष्टी घडत आहेत की काय असं भासमय काहीतरी निर्माण झालं आणि त्याच ताणाखाली मी सतत असायचे. त्या दरम्यान मला जेव्हा काही लेख सकाळसाठी लिहायचे होते, सप्तरंगसाठी, तेव्हा मला 1 महिना ते काम पूर्ण बाजूला ठेवावं लागलं, कारण इतकं प्रेशराइज्ड त्याच्यातलं सगळं वातावरण आहे, ते प्रेशर मी अनुभवत होते. तर हे सगळं आहे ना, म्हणजे लिहिताना हे दोन्ही अनुभव खूप वेगळे आहेत. अनेक जण म्हणतात की अरे अनुवाद काय सारखा करू नका, म्हणजे अनुवादकच म्हणून तुमची ओळख होईल आणि तुमचं मग त्याच्यातच तुम्ही हे. म्हटलं अनुवादक म्हणून, चांगला अनुवादक म्हणून ओळख होण्यात काय गैर आहे. माझा मित्र सागर देशमुख म्हणाला मला की आपण जे बाहेरच्या भाषेतलं वाचतोय ते उत्तम भाषेत, आपल्या भाषेत आणणं ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. त्याला कमी प्रतीचं मानलं तर तिथं घोडचूक होती. कोणी म्हणेल ती कारागिरी आहे, क्राफ्टिंग आहे. पण याच्याबद्दलची मला एक कविता अनुवाद केलेली, कवी निरंजन उजगारेंनी त्याचा अनुवाद केला आहे. मुळात रशियन कवयित्री एलिझाबेथ स्टुअर्ट तिची ही कविता होती, तर ती मी सांगते. मजा येईल. मलासुद्धा अनुवादाविषयी पक्केपणानं काही सांगायला हा कणा म्हणून कवितेचा उपयोग होतो आहे. तर अनुवाद ही दुसरी निर्मिती आहे असं त्या कवयित्रीला वाटतं. ती म्हणते, कोण्या एका अनोळखी व्यक्तीची प्रेरणा माझ्या हृदयात साठवून घेते. कोणा एका अनोळखी व्यक्तीची प्रेरणा माझ्या हृदयात साठवून घेते. कोण्या अनोळखी व्यक्तीची वेदना आपली समजून सादर करते. एखादं पीस जपावं तसा शब्दातला अर्थ चाचपून घेते. जेव्हा माझ्या हातात येतो थेट शब्द ठेवा, तेव्हा माझ्या हातातून दौडत जातो जिवंत सळसळता प्रवाह आणि होतो नव्यानं जन्म कवितेचा. निरंजन उजगरेंनी ही जी कविता केली आहे ती त्या रशियन कवयित्रीची आहे असं सांगितल्याशिवाय कळणार नाही, पण ही अक्षरशः दुसरी निर्मिती असल्यासारखी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अनुवादाला कधीही कमी प्रतीचं मानता कामा नाही आहे, कारण अनुवाद हा सुद्धा नवा एक ठेवा आपण आपल्या भाषेत सादर केलेला असतो, फक्त मूळ कलाकृतीचा आत्मा हरवू न देता. तर हे मला करताच सापडलं. आधी मला कोणीतरी सांगितलं असतं हे तर मला पटलं नसतं, पण अनुभवानं नियम माझा सिद्ध झाला, माझ्यापुरता तरी. शेवटचा प्रश्न की तुझी स्वप्न काय आहेत भविष्यातली, हा मला खूप दिवस विचारायचा होता प्रश्न. आज ही संधी मिळाली की तुझी स्वप्न काय आहेत त्याचं उत्तर देऊन आपण थांबणार आहोत. शेवटचा प्रश्न. स्वप्न खरं म्हणशील तर लहानपणी आपलं जसं असतं ना की आज आपल्याला वकील व्हावंसं वाटतं, उद्या एखादा डॉक्टर आपल्याला आवडतो म्हणून डॉक्टर व्हायचं असतं, परवा कुणीतरी पोहणारा चांगला आहे तो किती मनापासून पोहतोय म्हणून आपल्याला वाटतं की आपण स्विमर व्हावं. तसं ना माझी अशी ठाम काही स्वप्न अशाबद्दलची नाही, कारण ती रोज नव्यानं बदलतच जातात आणि वाढत जात आहेत किंवा कमी होत जात आहेत. पण एक मात्र आहे की मला खूप प्रवास करायचा आहे, खूप वेगवेगळ्या माणसांना भेटायचं आहे आणि हे सगळं अनुभव संचित जे मला येत जातं, मिळत जातं, त्याला त्याच ताकदीनं, त्याच काय म्हणतात त्या वजनानं शब्दात आणण्याची ताकद मला मिळत राहावी आणि शब्दातली ताकद मिळत जाण्याकरता भरपूर मी वाचत जावं आणि जे मी वाचलेलं आहे ते अनुभव मला पुन्हा आणखी सोपे करून सगळ्यांपर्यंत पोहोचवता यावेत, असं मला आत्ता या क्षणापुरतं माझं स्वप्न आहे. कसं आहे ना की आपण जेव्हा मोबाईल रिचार्ज करतो तेव्हा ठराविक मुदतीचा झालेला असतो, तसं कदाचित एक ठराविक मुदतीचं आत्तापुरतंच असेल. उद्या याच्यात आणखी भर पडेल, परवा मला आणखीच नवं स्वप्न पडेल ज्याच्यामुळं मागची सगळी स्वप्न मी धुळीला मिळवली असतील किंवा तिचं मला महत्त्व वाटत नसेल. तर हे रोज नवं आहे काहीतरी, पण रोज नवं काहीतरी शोधण्याचं आणि पाहण्याचं भान मला मिळत जावं, हे माझं आत्ताचं स्वप्न आहे. सोनालीशी गप्पा नव्हत्या, तो मला समृद्ध करणारा एक अनुभव होता. तुम्हालाही तो अनुभव असाच आला असणार आहे मला 100% माहिती आहे. तू म्हणालीस रिचार्ज, तसं तू मला आत्ता रिचार्ज केलंस. माझं हे रिचार्ज सेंटर आहे. तर तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत आणि असाच आनंद जसं तू मला आत्ता दिला असं सगळ्यांना कायम देत राहा, या शुभेच्छांसह आपण थांबूया. धन्यवाद. प्रत्येकालाच उत्सुकता असते भविष्य जाणून घ्यायची, म्हणूनच चॅनल 20 सादर करीत आहे गुरुप्रसाद ज्वेलर्स प्रायोजित प्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञ महेंद्र इनामदार यांची हस्तरेषा शास्त्रांची संपूर्ण माहिती सांगणारी मालिका हस्तरेषा.
हस्तरेषा शास्त्रासंबंधी आपले प्रश्न आपल्या नावासह या नंबरवर SMS करा आणि तुम्हाला वैयक्तिक प्रश्नासंबंधी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचा ठसा आणि आपला प्रश्न चॅनल बी च्या कार्यालयाकडे पाठवा. हाय, आपल्या सगळ्यांनाच बऱ्याचदा एक प्रश्न पडतो की आपण मराठी खूप वाचतो. अगदी बापू काळे, पु ल देशपांडे इथून सुरुवात करून अगदी आपल्या लहानपणी आपल्याला ती सवय जडती आणि आपण मराठी वाचत राहतो. पण इंग्लिश वाचायला आधीच इंग्लिशचा फोबिया खूप जणांच्यात असतो, माझ्यातही होता. मग इंग्लिश काय वाचायचं, कसं वाचायचं आणि कुठून सुरुवात करायची. माझ्या एका मित्रानं एकदमच अल्केमिस्ट वाचायला घेतलं पावलो कावलोचं आणि त्यानं पुन्हा इंग्लिश वाचायचंच बंद केलं. अर्थात एखाद्या भाषेत वाचन सुरू करताना ते टप्प्याटप्प्यानंच करायला हवं. यासाठी इंग्लिशमध्ये आता एक खूप छान ऑप्शन तयार झाला आहे, तो म्हणजे युथफुल बुक्सचा, ज्यांना चिकलिट असं म्हणतात किंवा मी त्यांना म्हणतो भगतीय. ही पुस्तके एका स्टाईलची असतात, साधारणतः 200-250 पानांची पुस्तकं असतात, आपले इंडियन ऑथर्सनी लिहिलेली असतात. बऱ्याचदा लव्ह स्टोरी असती, कॉलेज गोईंग यूथसाठी लिहिलेली असती आणि मजा येते वाचताना. एका बैठकीत तुम्ही वाचून संपवता. महत्त्वाचं म्हणजे त्याचं इंग्लिश खूप साधं असतं आणि आपली इंग्लिश वाचनाची जी भीती आहे ती घालवायला ही पुस्तकं खूप महत्त्वाची ठरतात. त्यामुळे तुम्हाला जर का इंग्लिश वाचनाची सुरुवात करायची असेल तर या चिकलिट्सचा पर्याय अगदी 100% योग्य आहे. या चिकलिट्समध्ये अर्थातच पहिलं नाव येतं ते चेतन भगतचं. त्याचं मग रिव्हॉल्युशन 2020 असो व 2 स्टेट्स असो, ही दोन्ही पुस्तकं नक्कीच वाचण्याजोगे आहेत. या कादंबऱ्या आहेत, अर्थात या साऱ्या कादंबऱ्या असतात. त्यानंतरचं जे गाजणारं नाव आहे ते दुर्जय दत्ताचं. दुर्जय दत्ताचं इट्स नॉट फॉर एव्हर हे पुस्तक खूप गाजलं. त्याचं फ्रिक नावाचं पुस्तक आत्ता आलंय. टू द लास्ट ब्रीथ नावाची अजून एक त्याची कादंबरी येते. हा दुर्जय दत्ता माणूस 25 वर्षाचा आहे फक्त आणि तो लिहित सुटलाय. तर खूप छान लेखक आहे आजच्या जनरेशनचा. तिसरा एक लेखक आहे, त्याचं नाव आहे सचिन गर्ग. आय एम नॉट 24 हे त्याचं पुस्तक किंवा त्याची कादंबरी खूप गाजली. त्याच्या इतरही अजून कादंबऱ्या आहेत. नेव्हर लेट मी गो हे त्याचं नुकतंच आलेलं पुस्तक आहे. एक लेखिका पण सध्या खूप गाजती आहे, तिचं नाव आहे निकिता सिंग. लव्ह ॲट फेसबुक हे तिचं पुस्तक खूप गाजलं. आत्ता तिचं प्रॉमिस नावाचं एक पुस्तक आलंय. हे सगळ्या पुस्तकांचं वैशिष्ट्य असं की ही पुस्तकं यूथसाठी लिहिलेली असल्यामुळं ते आपल्याला खूप जास्त रिलेट करतात आणि आपल्या जवळची वाटतात. आपली लँग्वेज, ज्याला आपण लिंगो म्हणतो, ती त्यात मुक्त हस्तानं वापरली आहे. कुठल्याही शब्दांचं बंधन त्यात पाळलेलं नाही आहे. त्यामुळं कदाचित सिनियर लोकांना ती पुस्तकं खूप जास्त बोल्ड वाटू शकतात, पण आजच्या जनरेशनची ती भाषा आहे. आणि अशी एक नाही, दोन नाही तर 50 लेखक जे चिकलिट्स लिहितात ते आज गाजतात. या सगळ्या लेखकांची लिस्ट जर का तुम्हाला मिळवायची असेल तर एक सिम्पल ऑप्शन आहे आणि तो म्हणजे फ्लिपकार्ट. फ्लिपकार्टवरती जायचं आणि लेटेस्ट रिलीजेसमध्ये बघायचं. ही सगळी नावं तुम्हाला दिसतील. सुदीप नगरकर हे एक मराठी नाव सध्या खूप गाजतंय. त्याची सुद्धा 3 पुस्तकं आली, तोही बेस्ट सेलर आहे. अगदी आपल्या कोल्हापूरच्या नियती खिलवारेनं सुद्धा असंच एक पुस्तक लिहिलं. सो इन शॉर्ट, जर का इंग्लिश वाचायची सुरुवात करायची असेल तर या पुस्तकांना पर्याय नाही. आणि 2 हिंट. पहिली हिंट म्हणजे ही पुस्तकं फ्लिपकार्टवरच खरेदी करा. खूप जास्त सवलत मिळती आणि ती त्याच प्रतीची असतात जेवढी कॉस्ट तुम्ही त्याला बेअर करताय. आणि दुसरी म्हणजे हेच म्हणजे इंग्लिश लिखाण नव्हे, अजून खूप काही बाकी आहे. ही फक्त सुरुवात आहे.